नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज खूप लेट झालाय. आज म्हणजे कामं करायला खूप लेट झालाय. आणि हा व्यक्ती सगळ्यात जास्त आळशी. या माणसामुळे मला लेट होतं. या माणसा तुम्हाला काहीतरी 2 बायका करा. मिळते का? 2 बायका भेटते ना. मिळते, भेटते. मिळते. निघा ना बाहेर. आणून दाखवा मला. आणून दाखवा. तोंड बघा ना पहिले आपल्या आरशात. ते आंबे खाऊन पूर्ण सडवून टाकले. काय करू आता? तू आंबे रोज चालू, सकाळी संध्याकाळी आंबे खा. आदत पडून गेली आता. रात्री भूक लागते मला. आदत पडून गेली. आदत पडली मला आता. रात्री भूक लागते. आदत पडली. हॅबिट सवय पडली. हा, आता रात्री आंबे खायची इच्छा होते. आणि ते तोंड पाहणं कसं सडत चाललंय. आता 2 बायका घरी. 2 हो, म्हणजे माझे काम पण करन सगळे आणि मला प्रेम पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. चला आणून दाखवा कोणती मिळते तर दुसरी बायको. तुमच्या एवढे नखरे झेलणारी कोणी नाही मिळणार. नशीब मी मिळाली. नशीब आता मी सगळंच करीन. नशीब मी मिळाली. नशीब नाही तर तुमच्यासारखं मुलाला, माझ्यासारख्या मुलाला का कोणी नाही भाव देऊ शकत. ओ बापा, किती फॅन फॉलोइंग आहे माहिती का? त्या फक्त फॅनच राहू शकते. ती घरचे कामं करायला येते नाही येऊ शकत. त्या फक्त तुमच्यासोबत फोटो काढण्यापुरतेच. जाऊ द्या आता. शब्द मला माझं सकाळी तोंड खराब नाही करायचं. करायची गरज आहे? मला आता जाऊ देता तुम्ही की इरिटेट कर. सकाळपासून खूप त्रास आहे. जा फोन घेऊन जा. तर मी आता जाते खाली. बापरे, तुम्ही स्वयंपाक पण सुरू केला? अंशू, चंदन लावलं तू? मी लावलं होतं. बाबांना ते कोळसे नेऊन गेले तेव्हा. इकडे नवऱ्याला काय म्हणलं? शुभम तू खूप कामं करे आणि मला असं सुखी ठेवतो की नाही? पण सुखी नाही तुम्ही? दुखी आहे? चेहरा सांगताय. हे बघ, पिंपल बघ. काय ना आंबे. तर मित्रांनो, मला सगळ्यात जास्त कॉन्सेप्ट आवडलेला आहे 2 बायकांचा. कसं म्हणते तू? काय हे जास्त लाड झाले कारण ते दुसरी बायको करतो म्हणते ते काम तरी करू लागते. बरोबर ना? म्हणजे एकावर लोड नाही आला पाहिजे. मम्मी मी म्हणतो काय म्हणते, एक आवडती आणि एक जास्त लाडून राहिले म्हणजे बोलायला काही नसलं तर काही बोलायचं. चेहरा पण उतरला. मी असं म्हणतो चेहरा ग्लो वाढला माझ्या, कारण मी कामं नाही करीन ना. आपण काय करू, तिच्या पूर्ण काम सोबत देऊ. हा ते गोष्ट चल जा बाहेर. मशीनची बटन दाब. नाही तिला मशीनची बटन दाबायला लावू आपण. सगळं काम तिला सांग. जा ना. बँकेत जातो ना आपण. पैसे टाकायला तुझे जातो बँकेत. आम्ही आता जात आहोत बँकेत. यांना नंबर चेंज करायचा बँकेत. ते गोड खूप असते चेहऱ्यावर. पिंपल येतात हे बघ असे. पिंपल नाही येत त्यांनी. या कन्सिस्टन्सी म्हणा. तर यांचा कन्सिस्टन्सी हा वर्ड ऐका. मला म्हणतात मित्रांनो, कन्सिस्टन्सी म्हणजे बरोबर आहे. कन्सिस्टन्सी इज द करेक्ट वर्ड. कन्सिस्टन्सी बँकेत जाऊ ना तर बाजूला एक सेल आहे. तिथून आपल्याला कपडे ठेवायला असं बास्केट टाईप आणायचं. म्हणजे बँकेतले पैसे काढायचे ना मग खर्च करायचे असं काय कॉन्सेप्ट आहे? तेच विचार माझा. तो जीवाला ना जीवाला वरती पण नेटवर्क येत नाही. आम्ही लावलाय वायफाय याच्या आधी. तुम्हाला नेटवर्क येत नाही तर म्हणून जिओ म्हटलं तर कुठे लावला तू पाठीमागे. तर मित्रांनो, आमच्याकडे आज जिओचे वायफाय लागत आहे. मी केबलचा वायफाय वापरतो ऑलरेडी, पण केबलचा वायफाय असा आहे की नेटवर्क वरती मिळत नाही. अंशून मी वरती राहतो आणि खाली आई बाबा राहतात. तर फक्त टीव्हीला नेटवर्क मिळते आणि आम्हाला इथे प्रॉब्लेम जातो नेटवर्कसाठी. त्यामुळे आम्ही जिओचा वायफाय लावला आहे. आणि जिओचा वायफाय असं आहे की आय थिंक नेटवर्क खूप छान आहे, स्ट्रॉंग. खूप सारं ऐकलं इथे आमच्या पूर्ण एरियात लागलेलं आहे. मी डिसाईड केलं की वर लावायचं आहे राईट, म्हणजे आम्हाला लवकर नेटवर्क तिथे मिळेल. हे बघ, तरी माझ्या हाताला हळद नाही येते. चंदनाचं नसतं हे. पिवळा नाही आहे. हे बघ चंदन आहे बाबा. काही नव्हतं. कुंकू लावलंय. चालते. आज आभाळ बघ किती छान आहे. पावसाला पाहिजे जोरात. केबल लागू दे. सॉरी, दादा म्हणते काम झाल्यानंतर पाऊस झाला पाहिजे. आमचं काम झालं पाहिजे बाबा. खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला तेव्हा नेटवर्क नाही मिळत. केबल करायचं दादा? नाही, केबल नसतो. कॉपर वाला असते. हा लाईन केबल. ओके. आणि आपलं नेटवर्क गेलं तर मग
कोणाला फोन लावायचा? तुला फोन तुझा नंबर घेऊन आला. त्या तुमच्या फेवरेट आजी. हे आजी माया फोटो काढत. चांगली दिसतंय चांगली दिसतंय. कायली फोटो पाहिजे ब्लॉग पाहिजे घरी. हे दोघी पण आल्या. आपली आजी ना किती क्यूट दिसते. तर वेदर खरंच खूप छान आहे आणि मला खूप छान वाटते. आम्ही किती दिवसानंतर वर आलो माहिती आहे. आम्ही लास्ट टाइम वर केव्हा आलो होतो जेव्हा तो आमच्याकडे चोर आला होता आणि तो या कोपऱ्यात बसला होता. या कोपऱ्यात बसला होता तेव्हा बसले. आमची हिंमतच नव्हती होत वर चढायची. पण आता आम्ही वर चढतो. तुम्हाला एक आणखी गोष्ट दाखवते. आमच्या घराच्या मागे एक प्लॉट खाली आहे आणि तिथे छान पेरूचं झाड होतं. आता तोडलं. खूप छान छान पेरू लागायचे इथे. आम्ही आतापर्यंत खाल्ले. म्हणजे मी नाही, मिंटी आणि यांनी याच झाडाचे पेरू खाल्लेत. तुला दाखवते बा आज वर चढली दाखवते. तो चोर या पाईपवर मी नाही ठेवत इथे पाय देऊन तो टाकीत कुदायचा प्रयत्न करत होता आणि त्यांनी मग ते पाईपचं ते काहीतरी लूज करून टाकलेलं. तो प्लंबर आला आणि त्यांनी ते टाईट केलं. पूर्ण दिवसभर टंकीतलं पाणी वाहलं त्या दिवशी. कम्प्लीट पाणी वाहलं. मग आम्ही पोलिसांना फोन लावला. पोलिसवाले आले 1 घंट्यानंतर. तर माझा प्लॅन आहे की माझ्या वरच्या त्या बाल्कनीत असे सगळे झाडं मला लावायचे आहेत. पण हे मला परमिशन नाही देते. झाडाला पाणी कोण टाकन रोज? मी टाकील. मी टाकील. मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे किती छान स्पेस आहे झाडं लावायला. आहे बघ हा जो कॉर्नर आहे ना इथे मला झाडं लावायचे. आंब्याची झाड तिथे पाणी टाकत जा. शटअप. तर आता आम्हाला माहित झालेलं आहे आणि आम्हाला आता फक्त किती 200 रुपयासाठी खूप पस्तावतो आम्ही. कारण हे जिओचं काय म्हणतात हॉटस्पॉट वायफाय. हा जिओचा वायफाय 300 रुपयात 50 दिवस होता आणि आता तो 500 रुपयात 50 दिवस झाला आणि आम्हाला माहित नव्हतं. ठीक आहे 500 रुपये काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. हा यात सेटअप बॉक्स आहे. चला प्रमोशनच करून दादा सांगतात. सांगा काय काय फॅसिलिटीज काय काय. सेटअप बॉक्स आहे 850 प्लस चॅनल आहे. 850 प्लस चॅनल. 14 OTT ॲप्स. हे सगळं फ्री आहे की याचं वेगळं चार्ज आहे? सगळं त्यामध्ये 500 रुपयात सब. बापरे 500 रुपयात सगळं. लॉटरीच लागली. झालं आता माझा नवरा सकाळी 4 वाजेपर्यंत झोपत नाही. नेटफ्लिक्स देखेंगे ना. नेटफ्लिक्सला प्राइम साठी वेगळा प्लॅन मध्ये आहे. हा वेल कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याला असं आलूसारखं फ्रूट लागतं. त्याला भाजून खायचं. माझ्या घराच्या बाजूला मोठ्याच्या घरी लागायचं आहे. आडू म्हणतात. आडू काहीतरी म्हणतात. इथे पण एक आहे इथे पण एक आहे. यांच्याकडे खूप झाडं आहेत. आलू असं कंदमुळासारखं एक हे लागतं. त्याला मग ते भाजून खातात. छान लागतं. म्हणजे भाजीची खायची गरज नाही. आणि हे एक झाड आमच्या गच्चीवर लागलं. माहितीये का तुम्हाला हे कशाचं आहे? अबे काय कसं तुला का पुरं प्लांटचं हे डॉक्टर आहे का तू? कंबळ मोडीचं झाड आहे हे. लहानपणी जर आम्हाला NCCत वगैरे शिकवलं होतं की हे लागतं ना आपल्याला. तर मग हे याचा पाला असा तोडायचा. प्लास्टिक नाही पाला तोडायचा आणि असं कालवायचा आणि तिथे लावायचा. कंबळ मोडीचा मला पाला. वाटलं कंबळ मोडल्यावर त्याला पाठीला लावायचं. मला माहिती आहे तुमचं शिक्षण खूप झालेलं आहे म्हणून तुम्हाला खूप नॉलेज. मित्रांनो मी माहिती आहे का किती शिकले तुम्हाला माहित नाही. माझी 10वी किती वेळा झाली? डबल मास्टर्स केलंय. माहितीच नाही. आता कशात केलंय ते सांगत नाही मी. माझी रिझल्ट तुम्हाला दिसेल ना. थप्पी पडली रिझल्टची. हो एवढी मोठी. एवढी मी शिकलेलो. खूप डिग्री आहे यांच्याकडे ज्यातली एकही कामी पडत नाही. आता गरज काय? तुम्ही कमेंट मध्ये बोलले होते ना की आम्हाला होम टूर पाहिजे. आम्ही तुम्हाला गच्चीचा टूर गच्चीचा टूर देत आहे की आमच्या गच्चीवर काय काय आहे, गच्चीवरून काय काय दिसतं काय काय नाही. तर फायनली आमचा वायफाय लागलेला आहे आणि खूप जास्त जोरात स्पीडनी काम करते. फुल नेटवर्क. आणि हा माणूस ज्यांच्या फोनमुळे मी तंग आलेली होती. तंग म्हणजे एवढी त्रासली मी यांच्या फोन विचकण्याच्या सवयीमुळे की एक काम सांगायला यांना एक काम करायला यांना अर्धा ते 1 तास लागायचा. फोन घेऊन उठत नाही अजिबात. तर आमच्याकडे वायफाय लागलेला आहे. इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो की हे बघा. हा जो वायफाय आहे हा आधी होता आमच्याकडे. जसं आम्ही केबलचा वायफाय होता ना तो आधी होता आमच्याकडे. तर आम्ही काय केलं तो आम्हाला म्हणा की तुम्ही हा वायफाय वापरू शकता. ठीक आहे. तर आम्ही त्याला वायर वगैरे जॉईन करून तो इथे लावून टाकला. म्हणजे कसं खाली पण नेटवर्क चांगलं येईल आणि वरतं पण नेटवर्क चांगलं येईल. आता वरतं वायफाय लागलाय तुम्हाला दाखवतो मी. आपण इथून काय म्हटलं वरती वायफाय लागलेला आहे. वरती वायफाय नाही वरती काहीतरी लावतात भोपू सारखं. मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला. इथून आपण वरती जातो. हे बघा इथे लावलेला आहे भोपू. हा खूप जागी लागलेला आहे बघा. इथे लागला आहे.
आणि इथेही लागला आहे आणि इथे लागला. इथे माहिती आहे तुम्हाला दिसेल का, पण इथे पण लागलेलं आहे. मित्रांनो वायफाय काय लावला, मॅडमची रील्स स्टार्ट होऊन गेले बनवणं. लवकरात लवकर बघा. आता कंटिन्यू फोन खेळणार आहे, कंटिन्यू. खूप जास्त फोन खेळतोय तू. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही खेळता, कळलं ना? हे बघा आता जस्ट स्वामीची रील आम्ही पोस्ट केली. काल आम्ही गेलो स्वामीच्या मंदिरात. तो पण ब्लॉग तुम्हाला मिळेल बघायला लवकरात लवकर. काय हे चुकीचं आहे. माझ्यापेक्षा जास्त फोन हे विचकतात. एक काम सांगितलं ना मी सकाळी, तर तो 1 तास लागतो हा फोन असा खाली ठेवायला. एवढा फोन विचारतात. म्हणजे मीच नाही म्हणत, हे आई म्हणतात, बाबा म्हणतात, मिठी सगळे म्हणतात की हे सगळ्यात जास्त फोन. म्हणून तुला म्हणते की 2 बायका पाहिजे यासाठी. 2 बायका राहिला सगळे काम बरोबर होतात. एक साईडचं आय एम नॉट इंटरेस्टेड. तू इंटरेस्ट नाही, तू कसं इंटरेस्ट इंटरेस्ट तर मला घ्यायला गेलं ना दुसरं लग्न करायसाठी. जग बघा आता मी क्लासलाच देते. नाही खूप झालं. म्हणजे काय ऐकून घेता, म्हणजे प्रत्येक गोष्ट ब्लॉग ठेवते. ठेवला. मी एकच नाही ना, तुम्ही सांग मी नाही. चला बाय बाय मित्रांनो. आता म्हणवा लागेल. सगळ्यात मोठा भयंकर टास्क म्हणजे म्हणणं. मी येते, तुम्ही कितीच लाडी गोडी लावा, मी येणार नाही. तुम्ही करून घ्या दुसरं लग्न. कोणती मिळते महाराणी. अंशू करा करा म्हणजे दुसरं लग्न करा करायचं. करा. आदिवासी हे बघा माझ्या साक्षगंधाचे फोटो. आणि हिला खरंच वाटते दुसरं लग्न करणार खरंच. करू शकते तुम्ही, काय भरोसा नाही. अरे पाठीमागे खूप साऱ्या गोष्टी आहे माझ्या तरी बोर झाली मी आता. बंद करा खूप झालं आता. मी सकाळपासून ऐकून राहिली. आता तुम्ही फक्त ते ब्लॉग बंद करा, सांगते मला.